हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल पाटील्स ऑन व्हील्स। तर तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल, मी एक शॉर्ट इंट्रो देते। माझं नाव आहे सुष्मिता आणि माझ्या हस्बंडचं नाव आहे सिद्धेश आणि आम्ही या चॅनलवर ट्रॅव्हल, फूड आणि इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग्स बनवतो। तर आज आपण आलो आहे तुळजाभवानी आईचं नवीन उघडलेल्या मंदिरात, जे आहे ठाणा पाचपकाडी इथे। या मंदिराचं आजच 30 एप्रिलला उद्घाटन झालं आहे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आणि आपले माननीय शरद पवार आणि त्यांची वाईफ प्रतिभाताई पवार यांच्या हस्ते ह्या मंदिराचं उद्घाटन झालं आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता सुंदर सजलेलं मंदिर किती छान दिसतंय। तर तुळजाभवानी आईचं दर्शन घ्यायला तुम्ही तुळजापूरला न जाता इथे ठाण्यातही येऊ शकता। चला तर मग आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ तुळजाभवानी आईचं। तर मंदिराच्याच बाजूला एक मंडप तयार केले आणि तिथेच आज पूजा आणि हवन झालं आणि इथे भोजन वगैरे पण होतं। पण आपण थोडं लेट आलो कारण की तुम्हाला मंदिराचे शॉट आम्हाला दाखवायचे होते, तर क्लीन फ्रेम घेता आली नसती आम्हाला खूप गर्दी असल्यामुळे। त्यामुळे आपण आत्ता आलोय थोड्या दुपारच्या टायमाला, म्हणजे तुम्हाला शॉट चांगले बघता येतील। आणि इथे बाजूलाच मंदिर आहे, आपण जाऊन आता दर्शन घेणार आहे। तर आपल्यासोबत माननीय जितेंद्र आव्हाड साहेब आहेत, तर त्यांना आपण विचारूया मंदिराबद्दल। तर सर, तुम्ही भाविकांसाठी 2 शब्द या मंदिराबद्दल सांगा ना। हे मंदिर पूर्ण पाषाणाचं आहे। 1500 टन दगड पाषाण आहे। हा पाषाण सालेम तामिळनाडूमधल्या एका गावातनं, एका खाणीतनं घेतलेला आहे। तो कर्नाटकातल्या मुर्डेश्वर हे एक शंकराचं स्थान आहे। तिथे कारागीर आहेत जे कोरीव काम करतात, त्यांच्याकडे देऊन मग ते त्याच्यावर सगळे कोरीव काम झालं। हे जे खांब दिसत आहेत हे सगळे एका दगडातनं बनवले, त्याला कुठेही मध्ये जॉईंट नाही आहे। हा पूर्ण वरचा जो स्लॅब आहे तोही दगडाचाच आहे, त्यामुळे दगडाशिवाय याच्यात काही नाही आहे। कुठे सिमेंट नाही, कुठे रेती नाही, माती नाही, खडी नाही, काहीही नाही। हे हेमाडपंथी आर्किटेक्चर हे भारतीय आर्किटेक्चरल स्टाईल्सपैकी एक प्रमुख आर्किटेक्चरल स्टाईल आहे। भारतामध्ये देवगिरीच्या यादवांच्या राज्यकाळात हेमाडपंथ हे एक प्रधान होते। त्यांनी मंदिराच्या बांधकामांमध्ये एक खास शैली वापरली व त्या शैलीला हेमाडपंथी हे नाव दिले। हेमाडपंथी मंदिराचे बांधकाम हे मजबूत असल्यामुळे ते मंदिर आजही टिकून आहेत। हेमाडपंथी मंदिरांच्या बांधकामांमध्ये मंदिराच्या पायापासून शिखरापर्यंत दगडांना एकमेकात गुंफून पूर्ण मंदिराची रचना केली जाते आणि त्याचमुळे आपले प्राचीन मंदिर जे हेमाडपंथी स्टाईलने बनवले आहेत ते आजही टिकून आहेत। हेमाडपंथी स्थापत्य शास्त्रात दगड एकमेकांना चिटकवण्यासाठी कोणताही चुना किंवा सिमेंटचा वापर केला जात नाही। त्याऐवजी दगडच वेगवेगळ्या कोनात कापून त्यांना खाचा पाडून ते एकमेकात घट्ट बसेल अशी रचना केली जाते आणि अशा प्रकारे मंदिर उभारलं जातं। हेमाडपंथी आर्किटेक्चरल स्टाईलचं एक एक्झाम्पल म्हणजे खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर। मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी ते मंदिर पाहिलं आहे आणि ते खूप सुंदर आहे आणि तुम्ही पण ते पाहू शकता आमच्या कोल्हापूरच्या पार्ट 2 या ब्लॉगमध्ये। आपलं जे तुळजापूरचं मंदिर आहे ते देखील हेमाडपंथी मंदिर आहे, तर त्याचंच मूर्त स्वरूप इथे आणण्यात आलं आहे आणि असं हे 26 खांब आहेत, 36 गजमुख आहेत, असं एक सुंदर मंदिर बनवण्यात आलेलं आहे। थँक्यू सर, खूप छान वाटलं तुमची इन्फॉर्मेशन ऐकून आणि सगळ्यांनाच इथे येऊन दर्शन घ्यायला आवडेल आणि अशा ठिकाणांमुळे आपण आपल्या रूटशी पण कनेक्ट होतो आणि थँक्यू। तर आपण माननीय म्हस्के साहेबांसोबत आहे, तर त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊ। सर, तुम्हाला कसं वाटतंय आज हे मंदिर साकारण्यात आलंय? आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून आई तुळजाभवानीचं जे मंदिर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे। ठाण्यामध्ये अशा पद्धतीचं मला तरी वाटतं हे पहिलं मंदिर आहे की ठाण्याच्या इतिहासात, ठाण्याच्या वैभवामध्ये त्यांनी भर पाडलेली आहे। लोक भक्तिभावाने तर या ठिकाणी येणारच आहेत, त्यापूर्वीसुद्धा लोक येतात, पण ठाण्यातील एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून या मंदिराची गणना होणार आहे। आई भवानी, आई तुळजाभवानी सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करेल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। धन्यवाद, तुमची पण प्रतिक्रिया जाणून घेऊन खूप छान वाटलं आम्हाला। तर आपण आता मंदिरात दर्शन घ्यायला आलेल्या काही जणांसोबत आहे, तर त्यांना आपण विचारूया की त्यांना मंदिर कसं वाटलं। तर कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना मंदिर? छान आहे, अप्रतिम आहे आणि ठाण्यात असं मंदिर नाहीच इतकं सुंदर, इतकं छान सांगायचं म्हणलं आज आम्ही 18 वर्ष आमचं हॉस्पिटलच्या बाजूला मंदिर आहे
आणि आम्ही कसं पहिल्यापासून बनलं आहे हे पाहिलेलं आहे मंदिर. त्याच्यामुळे मंदिराचं खरंच इतकं सुंदर आणि अप्रतिम अख्ख्या ठाण्यामध्ये हा असं मंदिर कुठेच मिळणार नाही. बरोबर. एवढं छान मंदिर येथे तुळजाभवानीचं झालेलं आहे. आणि तुम्ही सगळे कुठून आलात? आमच्या बाजूला ओके. तर हे कौशल्य हॉस्पिटल मंदिराच्या बाजूलाच आहे हॉस्पिटल. तर त्या हॉस्पिटलचे पूर्ण स्टाफ आहे आणि ते एकत्र इथे दर्शन घ्यायला आलं आहे आणि ह्यांनी खूप जवळून पाहिलं आहे की मंदिर कसं बनलं आहे. त्यामुळे ते खूप जास्त कनेक्टेड आहे त्या मंदिराशी. आणि थँक्यू, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तर इथे दर्शन घ्यायला आलेल्या एका ग्रुपसोबत आहे आपण आणि त्यांची प्रतिक्रिया पण आपण जाणून घेऊ. तर नाव काय तुमचं? भाग्यश्री, प्राजक्ता, प्रथम, नंदिनी. तर तुम्हा सगळ्यांना कसं वाटलं इथे दर्शन छान घेऊन? वाटलं, प्रसन्न वाटेल. तुळजापूरचं दर्शन होतं तसंच वाटलं, खूप भारी वाटलं. जे तुळजापूरमध्ये जे फील येतं ना सेम तसंच फील येतं मला. हे आपल्या ठाण्यामध्ये आहे तर खूप छान वाटतं, खूप प्राऊड फील होते की ही मंदिर आपल्या ठाण्यामध्ये आहे. तर सगळ्यांना ओव्हरऑल खूप प्रसन्न वाटतं इथे दर्शन करून. तर तुळजाभवानी आईचं छान दर्शन मी आतून करून आली आणि मला एवढं प्रसन्न वाटतंय ना. हे मंदिर पण एवढं छान आहे आणि एक एक पिलरवर जे कार्विंग्स केलेत ते खूप इंट्रिकेट आहेत आणि हे पूर्ण मंदिर एका स्टोनपासून बनवलं. तर ती एक आश्चर्याची गोष्ट आहे. आपण रिव्ह्यू ऐकलाच असेल आव्हाड साहेबांचा आणि मस्के साहेबांचा. खूप छान बोलले ते मंदिरांबद्दल. आणि 4 वर्षांपासून हे या मंदिराचं काम चालू होतं आणि ते आज कंप्लीट झालं आहे. आणि तुम्हाला प्रथम दर्शन भेटावं म्हणून आम्ही हा व्हिडिओ लवकरात लवकर चॅनलवर टाकायचा प्रयत्न करू. तर इथे दर्शन घ्यायला आलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर पण एक वेगळाच उत्साह होता आज आणि त्यांचा सगळ्यांचे चेहरे असे प्रसन्न होते आणि मला पण खूप एक छान पॉझिटिव्ह वाईब येत होती. आणि माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांच्या कल्पनेतून हे मंदिर बांधलं गेलं आहे. तर परत एकदा थँक्स त्यांना. तर आपल्या जॉब्समुळे किंवा काही रिझन्समुळे आपल्याला तुळजापूरला मे बी जाता येत नाही कारण की ते लांब आहे. पण तुळजापूरचाच फील आता ठाण्यात तुम्हाला घेता येणार आहे. आणि इथे येऊन मला पण एका क्षणासाठी असं वाटलं की मी तुळजापूरला आली आहे आणि खूप छान वाटलं. मूर्ती तर एवढी सुंदर आहे तुळजाभवानी आईची. तुम्ही एकदा येऊन नक्की इथे दर्शन घ्या. आपले जे नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्यातले जे असतील त्यांनी तर नक्कीच या आपल्या ठाण्यातल्या ह्या मंदिरात. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय.